हाय एव्हरीवन. तुमच्या घरात दलिया खाल्ला जातो का? दलिया म्हणजे काय तर गव्हाचा जाडसर तुकडा. तर असं बाजारात पॅकेट मिळतं. आता या दलियाचे ना छान अशी खिचडी बनते आणि त्याची खीरही बनते. तर आता ही खीर कशी बनवायची आणि कमी साहित्यात लहान मुलांसाठी तर मोठ्यांसाठी खूप पौष्टिक आहे आणि लहान मुलांसाठी तर खूपच मस्त आहे. तर ही कशी बनवायची चला आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूया. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण खीरला सुरुवात करूया. आता मी अर्धी वाटी दलिया घेतला आहे आणि तीच वाटीने पूर्ण गूळ घेतला आहे. गूळ जर कमी असेल तर अर्धा गूळ अर्धी साखर केली ना तरी चालतं. आणि नंतर विलायची घेतली आहे, काही किसमिस घेतली आहे आणि थोडे ड्रायफ्रूट्स घेतले. तर आता सर्वात आधी ना मी दलिया स्वच्छ धुवून घेणार आणि स्वच्छ धुतल्यानंतर कुकरमध्ये शिजवून घेणार. आता 15 ते 20 मिनिटात छानपैकी शिजून जातो. पण शिट्टी काढायची नाही, तर असाच तो शिजवायचा. आणि तुम्ही बघू शकता बघा, इतका छान शिजून जातो ना तो शिजल्यानंतर मग त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे, नंतर गूळ घालायचा आणि हे दोघं घातल्यानंतर पुन्हा 5 ते 7 मिनिटाच्या आसपास छान असं मस्त त्याला शिजून घ्यायचा आणि कंटिन्यू हलवत राहायचा, कारण गूळ घातल्यानंतर खाली लागण्याची शक्यता असते. आता माझ्या कुशनाला इतका वास आला ना, त्याला खूप ही खीर आवडते आणि त्याला वास आला आणि तो लगेच येऊन बसला. तर कंटिन्यू असं मस्त हलवत राहायचं. तर घरी दलिया कसा बनवायचा, तर आपल्या घरी प्रत्येकाकडे गहू असतात. गहू मस्त स्वच्छ धुवून घ्यायचे. धुतल्यानंतर त्याला सुती कापडमध्ये बांधून ठेवायचे. बांधल्यानंतर सकाळी उठून किंवा 5-7 तासानंतर छान असं मिक्सरमधून काढून घ्यायचे. तर जाडसर असा छान दलिया घरच्या घरी तयार होतो. तर सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे गॅस बंद करायचा आणि मग दूध घालायचं, कारण दूध फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे गॅस बंद करायचा, दूध घालायचं, पूर्ण मिक्स केल्यानंतर गॅस ऑन करायचा आणि छान असं मिक्स झाल्यानंतर खूप सुंदर अशी खीर तयार होते. एकदा नक्की करून बघा. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही खीर एन्जॉय करतो. बाय.